नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये। आज आपण 3 पीस ब्लाऊज कटिंग बघणार आहे, प्रिन्सेस कट। हे बघू शकता। आज मी आता तुम्हाला उंची दाखवते ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर आपण 15ची घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, परफेक्ट 14 आहे। आता पहिले पेपरवरती 14 इंचाची उंची टाका आणि त्याची मार्किंग करून घ्या। ब्लाऊजला आपल्याला उंची ते जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं नेहमी, कारण 1 इंच हे आपलं शिलाईमध्ये जातं। आणि दोन्ही साईडनी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे तेवढंच आपल्याला पेपर लागणार आहे, बाकीचा खालचा कट करून घेता येतो। आणि आता मी गळा टाकलेला आहे 2.5 इंचाचा आणि शोल्डर टाकलेला आहे 3 इंचाचा। शक्यतो गळा बरोबर टाकायचा, कोणाचा कमी असतो कोणाचा जास्त असतो। शोल्डर पण बघून टाकायचं, तब्येत जाड असेल तर कधी पण थोडंसं 3, पावणे 3, सव्वा 3 असं घ्यायचं, आणि बारीक असेल तर 2-2.5च्या मध्ये घ्यायचं। बघा, रुंदी घेतलेली आहे मी 10 इंच आणि त्याच्यात प्लस 2 इंच, अशी 12 इंचची पूर्ण रुंदी घेतलेली आहे। आणि आपल्याला क्रॉसपट्टीचं हे काढायचं आहे म्हणून मी तिकडे समोर 1.5 इंच वाढवलेलं आहे खालच्या साईडने, कारण प्रिन्सेस कटचा कट लागतो, मग तेवढं आपल्याला पीस कट करावं लागतं आणि तेवढं मग नंतर समोर वाढवायचं असतं। आता हे मोंडा घेतलेला आहे मी 6 इंचाचा। बघू शकता तुम्ही, मोंडा 6चा आहे। सरळ लाईनिंग मारून घेतलेली आहे, समोर पण सरळ लाईन मारून घेतली, कारण आपल्याला पूर्ण पेपर लागलेला आहे ब्लाऊजची रुंदी 12 टाकल्यामुळे। आणि गळा मी बरोबर 5.5 इंचाचा टाकलेला आहे आणि खाली पण 2.5 इंच घेऊन जॉईंट केलेला आहे। आणि नंतर मला क्रॉसपट्टी थोडी 1 इंचाने वाढून घ्यायची आहे। आपल्याला क्रॉसपट्टी नेहमी समोरचा भाग नेहमी वाढून घ्यायचा मागच्या भागापेक्षा, क्रॉसपट्टी असेल तर। आणि क्रॉसपट्टी जर नसेल लावायची तुम्हाला, जसं शिवायचं असेल तसंच, तर तुम्ही क्रॉसपट्टी स्किप करून तसं पण ब्लाऊज शिवा, ते पण आपण बघू शकतो नंतरच्या भागामध्ये। आता तुम्हाला मी क्रॉसपट्टीचं दाखवत आहे म्हणून 1 इंच वाढवलेली आहे क्रॉसपट्टी। कसं, मग क्रॉसपट्टी जर घेतली ना तर आपल्या शिलाईमध्ये भाग जातो थोडाफार, मग तो ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी वाढवावं लागते। हे बघा, आता मी पूर्ण क्रॉसपट्टी ही 4 इंचाची आहे, तर समोर 3.5 इंचावरती मार्किंग करते। इथे 4 आहे आणि खाली 3.5 अंतरावर आहे, आणि सरळ रेष मारून घेते। आणि आपल्याला हे आता टक्स, प्रिन्सेस कटचा टक्स मारण्यासाठी तिथे मी बरोबर 4 इंचचं घेतलेलं आहे। समोर 1.5 इंच वाढवणार आणि उंचीला 2 इंच घेतलं समोर, आणि हे 1.5, त्याला बरोबर सरळ रेष मारून शेप द्यायचा पहिले, जो आपल्याला कट लावायचा तो। हा बघा, असा कट लावायचा, थोडे मध्ये घेऊन पुढे सरळ। बघू शकता, हे आपला प्रिन्सेस कटचा कट लागणार आहे। आता मी क्रॉसपट्टी कट करते आहे। क्रॉसपट्टी कट केल्यानंतर बाकीचा भाग आपण कट करून घेऊ। बघू शकता तुम्ही, खूप सोप्या पद्धतीने सांगते आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आता मी मोंड्याचा भाग कट करून घेते। मोंडा कट करायचा, गळा कट करून घ्यायचा, आणि हे जसं आहे तसंच सेम याच्यावरती आखून घ्यायचं अस्तरवरती, मागे पुढे होऊ द्यायचं नाही। आणि जेव्हा आपण ब्लाऊजचं फॅब्रिक कट करतो ना, तेव्हा थोडंसं अर्ध्या इंचाने वाढवून कट करून घ्यायचं कापड। हे जसं आहे तसंच कट करायचं, आणि अस्तरवरती पण जसं आहे तसंच सेम मेजरमेंट ठेवायची। आपलं 3 पीसचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेलं आहे। बघू शकता, खूप सोप्या पद्धतीने, आणि फिटिंग पण खूप छान बसते याची, एकदम मस्त। बघू शकता तुम्ही, आपले ब्लाऊज तयार आहे। धन्यवाद।